एक अजून एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला, जो प्रश्न दुसरा होता, आपण सोडवलेला प्रश्न आहे हा दुसरा, तो 2 मार्कांसाठी तुम्हाला मार्च 20 ला विचारला गेलेला प्रश्न आहे। त्याच पद्धतीने तिसरा जो प्रश्न आपण सोडवला आताच, तो सुद्धा 2 मार्काला सप्टेंबर 2021 ला विचारला आहे। आणि आता जो तुम्हाला होमवर्कला दिलेला प्रश्न आहे तो 2 मार्कांसाठी मार्च 19 आणि नोव्हेंबर 2020 ला विचारला गेलेला प्रश्न आहे। त्यामुळे तुम्ही समजू शकता की हा सराव संच किती महत्त्वाचा आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। नुकताच आपण 10वीच्या मुलांसाठी अंकगणिती श्रेणी हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत। आज लेक्चर नंबर 3 आहे आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण सराव संच 3.2 बघणार आहे। प्रत्येक गणित वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळे सराव संच पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला समजायला सोपा जाईल। ठीक आहे, तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल। तर बघूया सराव संच 3.2 मधला पहिला प्रश्न काय आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा, खाली दिलेल्या अंकगणिती श्रेणीवरून चौकटीत संख्या लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे। बरोबर आहे। आता अंकगणिती श्रेणी म्हणजे काय हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघितलेलं आहे। त्यानुसार आपण काय करणार आहे, इथं चौकटी पूर्ण करणार आहे। आणि जर तुम्ही अजूनही व्हिडिओ बघितले नसतील मागचे, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तुम्ही बघू शकता। तर बघा पहिला प्रश्न जो दिलेला आहे, काय दिलेला इथं, तर 1, 8, 15 आणि 22 आणि डॉट 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 असं आपल्याला दिलेलं आहे। बरोबर आहे। आता आपल्याला गाळलेल्या जागा म्हणजे चौकटी ज्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत आणि हे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात। ओके, आता या ठिकाणी बघा, पहिलं आपल्याला काय काढायचंय, तर ए काढायचंय। ए म्हणजे काय, तर पहिलं पद असतं। बरोबर आहे। आता पहिलं पद म्हणजेच काय आहे या ठिकाणी, तर 1 आहे, म्हणून 1 लिहिलं। T1, आता T1 म्हणजे सुद्धा पहिलंच पद झालं, त्याच्यामुळे याची सुद्धा किंमत किती असणार आहे, 1च असणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर T2 म्हणजे पहिलं पद, दुसरं पद म्हणून इथे आले 8, तिसरं पद म्हणून T3 किती आलेला इथं 15 आलेला आहे। आता बघा T2 वजा T1 आहे। बरोबर आहे। आता T2 ची किंमत किती आहे, 8 आहे। बरोबर आहे। T1 ची किंमत किती आहे, 1 आहे, म्हणून इथं 1 टाकले। 8 वजा 1 म्हणजेच किती आलेलं आहे या ठिकाणी, तर 7 आलेलं आहे। त्याच पद्धतीने बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे, T3 वजा T3 ची किंमत किती दिलेली आहे, आताच आपण लिहिली होती 15, म्हणून इथे लिहिले 15 वजा T2 किती आहे आपले 8 आहेत। बरोबर आहे। आता 15 वजा 8 म्हणजे किती आलेले आहे तिथं, तर 7 आलेले आहेत। बरोबर आहे। आता इथं बघा T2 वजा T1 सुद्धा 7 आलेला आहे, T3 वजा T2 पण किती आलेले आहे, 7 आले। म्हणजे या जी अंकगणिती श्रेणी आहे यांच्यातील फरक जो आहे तो किती आलेला आहे, आपला 7 आलेला आहे। फरक म्हणजेच काय असतं, तर डी असतं, म्हणून डी ची किंमत या ठिकाणी आपण काय टाकणार आहे, तर 7 टाकणार आहे। ठीक आहे, आता मी या ठिकाणी हे डायरेक्ट सोडून दिलेलं आहे, पण ज्यावेळेला तुम्ही पेपरमध्ये सोडवत असाल त्यावेळेला आधी गणित पूर्ण सोडवून घ्यायचं आहे आणि नंतर जी कृती दिलेली आहे ती व्यवस्थित भरून नंतर एकदा लिहायला लागतं। ठीक आहे, आता या ठिकाणी बघा पुढचं गणित म्हणजे दुसरं गणित जे आहे ते सोपं आहे, त्यामुळे ते तुम्ही होमवर्कला घ्यायचं आहे। आता आपण बघूया तिसरं गणित। यामध्ये काय दिलेलं आहे, तर -3 वजा 8 वजा 13 आणि वजा 18 दिलेलं आहे। ठीक आहे, आता पहिली किंमत म्हणजेच काय असतं, पहिलं पद म्हणजे T1 असतं, म्हणजे T1 म्हणजेच किती दिलेले आहे, -3, T2 किती दिलेलं आहे, -8, T3 किती दिलेलं आहे, -13 आणि T4 किती दिलेलं आहे, तर -18 दिलेलं आहे। ठीक आहे, आता आपल्याला काय केलेलं आहे बघा पुस्तकामध्ये, तर T2 वजा T1 आणि डायरेक्ट हा बॉक्स दिलेला आहे। आपण काय करूया, सोडवून मग त्या बॉक्स मध्ये उत्तर लिहूया। आता T2 किती आहे बघा, -8, इथले वजा आणि T1 किती आहे, म्हणजे T1 वजा 3 आहे। याचाच अर्थ काय झाला आपला, तर -8 हे वजा वजा काय झाले, +3 झाले। बरोबर आहे। परत एकदा चिन्हांचे नियम आले आणि ते अजूनही तुम्हाला जमत नसतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। ठीक आहे, किंवा गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचा पाया पक्का करणारे सगळे व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघून घ्या। आता इथं बघा अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह येतं, म्हणून इथे किती आले, -5 आले। बरोबर आहे, कारण 8 3 गेले 5 राहिले, -8 म्हणजे 8 ला वजा चिन्ह होतं, त्यामुळे उत्तराला सुद्धा वजा चिन्ह आलेलं आहे। आता परत एकदा T3 वजा T2, T3 किती आहे बघा, -13, बरोबर आहे,
वजा कंसात किती आहे T2 वजा 8, म्हणजेच काय झाले बघा, वजा 13 अधिक 8, 13तनं 8 गेले किती राहतात, परत एकदा 5 राहतात. मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे त्यामुळे उत्तराला वजा चिन्ह आलेलं आहे. आता इथं बघा थोडासा प्रश्न फिरवून दिलेला आहे, म्हणजे तिथे ए ची किंमत सुरुवातीलाच विचारलेली होती, इथं तुम्हाला शेवटी विचारलेले. आता ए ची किंमत ही कायमस्वरूपी लक्षात ठेवा, ए म्हणजेच आपलं काय असतं तर T1 असतं, म्हणजे पहिलं पद असतं. म्हणून ए ची किंमत ही किती असणार आहे, वजा 3 असणार आहे. आणि डी म्हणजेच काय असतो तर पुढच्या पदातून मागचं पद वजा करून येणारा जो फरक असतो त्या क्रमिकेचा, त्यालाच आपण काय म्हणतो तर डी म्हणजे डिफरन्स असं म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला. आणि तो आपला किती आलेला आहे, वजा 5. वजा 5 म्हणजे डी किती असणार आहे आपलं, वजा 5 असणार आहे. ठीक आहे. चौथं गणित सुद्धा तुम्ही होमवर्कला सोडवायचं आहे. जर होमवर्कला दिलेली गणित जर तुम्हाला सुटत नसतील तर तुम्ही मला कमेंट करू शकता, आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती बनवणारच आहोत, जी गणित आपण सोडवून दिलेली नाहीत. ठीक आहे. आता जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे, पण त्याआधी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेले व्हिडिओज आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. आणि त्याच पद्धतीनं आणखी काही तुम्हाला अडचणी असतील आणि त्या मला विचारायच्या असतील तर टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत, ती सुद्धा जॉईन करा, जेणेकरून तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही त्या ग्रुपवरती मला विचारू शकता. आता दुसरा प्रश्न काय आहे तो बघूया. प्रश्न लिहिलेला नाहीये, डायरेक्ट पुस्तकातून वाचतोय. ज्या किमती आहेत म्हणजे क्रमिका आहे ती तेवढी लिहिलेली आहे आपण बोर्डवरती. खालील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का ते ठरवा, आणि असेल तर त्या श्रेणीचे 20वे पद काढा. आता 20वे पद म्हणजे काय हे पहिला समजून घेऊया आपण या गणितासाठी. 20वे पद म्हणजे आपण ज्या पद लिहितो ती पद लिहिताना आपण काय करतो, पहिलं पद लिहिताना काय लिहितो, T1 लिहितो. दुसरं पद लिहिताना आपण काय लिहितो, T2 लिहितो. बरोबर आहे. असेच 20वे पद म्हणजेच आपल्याला काढायचं काय आहे तर T20 जे आहे ते काढायचं आहे. आता तुम्ही कसं काढाल हे पद, तर बघा सुरुवातीला टी ज्या वेळेला आपल्याला डिफरन्स म्हणजे फरक माहिती असेल आणि पहिलं पद माहिती असेल तर त्यासाठी एक सूत्र आहे, आणि ते सूत्र काय आहे तर टीएनचं जे सूत्र आहे ते काढायचंय आपल्याला. ठीक आहे. आता टीएन म्हणजे काय तर एन ची किंमत जी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्ही त्या ठिकाणी टाकणार आहे. ठीक आहे. जसं की आता आपल्याला काय सांगितलं, 20वं पद काढायचंय, म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय काढायचंय, T20 काढायचं आहे. आणि यासाठी लागणारं जे सूत्र आहे ते सूत्र आहे ए अधिक एन वजा 1 डी. या सूत्राचा वापर करून आपण काय करणार आहे तर T20 या ठिकाणी आपण काढणार आहे. ठीक आहे. जर आपण मागच्या सराव संचानुसार सोडवत गेलो म्हणजे आपण काय करत होतो, पहिले 4 पद काढत होतो. ठीक आहे. पण जर आपल्याला असं सांगितलं की ती 100वे पद काढा, तर तेवढे कॅल्क्युलेशन करणं आपल्याला पॉसिबल आहे का तर नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचंय, हे जे सूत्र आहे ते सूत्र वापरले की आपल्याला काय मिळणार आहे, जे पद आपल्याला काढायचं आहे त्या पदाची किंमत आपल्याला तिथं डायरेक्टली मिळणार आहे. ठीक आहे. आता प्रश्नात पहिल्यांदा आपल्याला काय विचारलेलं आहे तर ते दिलेला प्रश्न हा अंकगणिती श्रेणी आहे का नाही ते पहिलं आपल्याला काय करायचंय, शोधायचं आहे. ठीक आहे. आता आपण काय करूया, गणित सोडवत जाऊया, म्हणजे तुम्हाला काय होईल समजेल. म्हणजेच आपल्याला परत सराव संच 3.1 मध्ये जायचंय. म्हणजेच काय करायचंय बघा, तर आता इथं ए बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे पहिलं पद 12 दिलेलं आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो T1 सुद्धा म्हणतो. बरोबर आहे. T2 किती दिलेला आहे, वजा 5. T3 किती दिलेला आहे तर 2 दिलेला आहे. T4 किती दिलेला आहे तर 9 या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे. पण आता अंकगणिती श्रेणी कशावरून ठरते, ज्या वेळेला आपण क्रमिकेमधले पुढच्या पदामधून मागचं पद काय करतो, वजा करतो. म्हणजेच काय करतो तर T2 मधनं T1 वजा केले, म्हणजेच काय केले, T2 वजा T1 काय आले बघा, तर वजा 5 वजा कंसात वजा 12, म्हणजेच वजा 5 वजा वजा अधिक 12 झाले. बरोबर आहे. परत एकदा चिन्हांचा नियम आले या ठिकाणी, अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह येतं, म्हणजेच या ठिकाणी काय येणार आहे आपलं 7 आले. बरोबर आहे. त्याच पद्धतीने अजून एक फरक काढून बघायचा आपल्याला, म्हणजे ते सेम आला तरच ती काय असती, अंकगणिती श्रेणी असती. म्हणून T3 वजा T2 केले तर या ठिकाणी काय येणार आहे बघा, T3 किती आहे 2 वजा कंसात वजा 5, म्हणजेच काय झाले तर 2 वजा वजा अधिक म्हणजे 7 आले. बरोबर आहे. फरक काय आलेला आहे, फरक हा स्थिर आहे, म्हणून दिलेली क्रमिका ही
अंकगणिती श्रेणी आहे। ठीक आहे, आता आपल्याला काय काढायचं तर T20 काढायचंय। कधी काढायचं होतं जर टी क्रमिका अंकगणिती श्रेणी असेल तर आपल्याला T20 या ठिकाणी काढायचे आहे। म्हणजेच आता जो सूत्र बघितलं तर काय होतं बघा, Tn बरोबर काय होतं इथं, तर त्याआधी आपण लिहून घेऊया a बरोबर किती असणार आहे, जे आताच लिहिलं -12 होते आणि d म्हणजेच काय असतो फरक होता तो कितीचा आलेला आहे या ठिकाणी 7 आलेला आहे। म्हणजेच आपल्याला या किमती यामध्ये वापराव्या लागणार आहेत। ठीक आहे, आणि n म्हणाल तर n आपल्याला दिलेला आहे 20 बरोबर आहे। आता सूत्र लिहा a अधिक म्हणजे पहिलं टर्म अधिक n वजा 1 b हे आपलं काय आहे सूत्र आहे। ठीक आहे, आता हे बघा n किती आहे 20 आहे, म्हणजे तिथं काढायचं काय आहे T20 काढायचं आपल्याला। a किती आहे -12 आहे अधिक n कंसात n किती आहे 20 आहे म्हणून 20 वजा 1 आणि d किती आहे तर 7 आहे। हे सुद्धा प्रकरण खूप सोपं असल्यामुळं या प्रकरणात हातचे मार्क तुम्ही घालवू नका, फक्त आपल्याला काय करायचं तर सूत्र व्यवस्थित वापरायची आहेत आणि किमती काढायच्या आहेत। ठीक आहे, आता इथं बघा हे -12 आले, इथं किती आले अधिक 19 गुणिले 7, परत एकदा हे -12 तसेच अधिक 7 9 63 6 आले, 7 एके 7, 7 आणि 6 किती होतात तर 13 म्हणजे 133 झाले बरोबर आहे। परत एकदा अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे या ठिकाणी काय आले बघा 3तनं 2 गेले 1 राहिले, 3तनं 1 गेला 2 राहिले आणि 1 तसंच राहिला, मोठ्या संख्येला धनचिन्ह होतं त्यामुळे ह्या संख्येला सुद्धा काय असणार आहे धनचिन्ह असणार आहे। म्हणून T20 किती आलेलं आहे आपले 120 आलेलं आहे। म्हणून या अंकगणिती श्रेणीचे 20वे पद हे 121 आहे। ठीक आहे, हा होता आपला दुसरा प्रश्न। व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मग जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे। तिसरा प्रश्न काय दिलेला आहे बघा, तर दिलेली अंकगणिती श्रेणी म्हणजे अंकगणिती श्रेणी आहे हे ऑलरेडी आपल्याला सांगितलेलं आहे आणि काय दिलेली आहे बघा श्रेणी 12 16 20 24 डॉट 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 अशी दिलेली आहे। या श्रेणीचे 24वे पद काढा असं सांगितलेलं आहे। 24वे पद म्हणजे T24 या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे बरोबर आहे। आताच आपण सूत्र बघितलं, आता या सूत्रासाठी लागणाऱ्या किमती कुठल्या आहेत बघा, तर a बरोबर किती आहे आपलं पद तर पहिलं पद म्हणजेच किती आहे 12 आहे बरोबर आहे। आता d म्हणजेच काय असतं आपलं, पण त्यासाठी आपल्याला T1 बरोबर 12, T2 म्हणजे T2 बरोबर किती आहे 16 आहे, म्हणजे आधी आपल्याला d काढून घ्यावं लागेल बरोबर आहे। म्हणजे d म्हणजेच काय असतं तर T2 वजा T1 असं काढू शकतो, म्हणजे एक किंमत काढली तरी चालेल 2 काढल्या तरीही चालतील, डिफरन्स काय असणार आहे म्हणजे फरक तुमचा तोच राहणार आहे। 16तनं 12 गेले किती राहिले बघा या ठिकाणी तर 4 राहिलेले आहेत बरोबर आहे। म्हणून Tn बरोबर प्रत्येक वेळेला सूत्र लिहायची सवय लावा। Tn किती असतं तर a अधिक n वजा 1 आणि कंसाच्या बाहेर d गुणाकारात d आहे बरोबर आहे। n म्हणजेच कुठलं पद आहे आपलं तर 24वं पद आहे, म्हणजे n ची किंमत आपल्याला किती दिलेली आहे 24 दिलेली आहे। a म्हणजे पहिलं पद किती आहे 12 अधिक n म्हणजेच परत एकदा 24 वजा 1 आले गुणिले d म्हणजेच आता काढला होता आपण तो होता 4। ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्हाला बॉडोमॉसचा रूल वापरायला लागणार आहे। बॉडोमॉसच्या रूल मध्ये आधी आपल्याला काय करायला लागतं तर कंस सोडवावे लागतात, नंतर भागाकार गुणाकार बेरीज आणि शेवटी वजाबाकी असते बरोबर आहे। मग आता कंस पहिला सोडून घ्यावा लागेल, हे 12 तसेच ठेवा कारण मुलं इथंच गोंधळ करतात। 24 मधनं 1 गेले किती राहिले 23 गुणिले हे 4 तसेच राहिले बरोबर आहे। आता बघा हे 12 तर तसेच राहिले, पण आधी आपल्याला या दोघांचा गुणाकार करून घ्यावा लागेल। 4 त्रिकम 12 हातच्याला 1 4 दुनी 8 आणि 1 9 म्हणजे किती आले 92 आले बरोबर आहे। आता बेरीज केली तर 2 आणि 2 4 झाले, 9 आणि 1 10 म्हणजे T24 जे आहे ते किती असणार आहे इथं 104 असणार आहे आणि तेच इथं तुम्हाला खाली लिहायचं आहे की या अंकगणिती श्रेणीचे 24वे पद हे 104 आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी चौथा जो प्रश्न आहे कोणता प्रश्न आहे बघा, खालील अंकगणिती श्रेणीचे 19वे पद काढा आणि तो प्रश्न तुम्ही होमवर्कला घ्यायचा आहे। पण त्याआधी अजून एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला,
जो प्रश्न दुसरा होता, आपण सोडवलेला प्रश्न आहे हा दुसरा, तो 2 मार्कांसाठी तुम्हाला मार्च 20 ला विचारला गेलेला प्रश्न आहे. त्याच पद्धतीनं तिसरा जो प्रश्न आपण सोडवला आताच, तो सुद्धा 2 मार्काला सप्टेंबर 2021 ला विचारला आहे. आणि आता जो तुम्हाला होमवर्कला दिलेला प्रश्न आहे, तो 2 मार्कांसाठी मार्च 19 आणि नोव्हेंबर 2020 ला विचारला गेलेला प्रश्न आहे. त्यामुळे तुम्ही समजू शकता की हा सराव संच किती महत्वाचा आहे. ठीक आहे. आणि आता आपण बघतोय तो 5वा प्रश्न आहे. आणि 5व्या प्रश्नामध्ये बघा काय सांगितलेलं आहे, तर 9, 4, -1, -6, -11 असं आपल्याला अंकगणिती श्रेणी दिलेली आहे. आणि त्यांनी काय सांगितलेलं आहे, तर खालील अंकगणिती श्रेणीचे 27वे पद काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हा प्रश्न तुम्हाला 2 मार्कांसाठी जुलै 19 ला विचारला गेलेला आहे. म्हणजे या सराव संचातील बऱ्यापैकी प्रश्न विचारले आहेत. आता हेच प्रश्न येतील का, तर नाही, हे सुद्धा येऊ शकतात किंवा तुमचे जे अंक आहेत ते अंक बदलून सुद्धा विचारू शकतात. ठीक आहे. म्हणजे आता इथे टी 27 आहे, तर तुम्हाला इथे टी 30 विचारतील. ठीक आहे. म्हणजे असे अंक बदलून विचारू शकतात. त्यामुळे हा सराव संच तुम्ही व्यवस्थित करावा. आता या ठिकाणी आपल्याला टी 27 काढायचं आहे. ही होती आपली महत्वाची माहिती. ठीक आहे. आता बघा, आता दिलेल्या गोष्टी कुठे आहेत आपल्या, तर ए म्हणजेच काय असली, पहिलं म्हणजे टी 1 असते 1, बरोबर आहे. किती दिलेले आहे, 9. टी 2 किती दिलेला आहे, 4. टी 3 किती दिलेला आहे, तर -1. ए माहिती आपल्याला, तर सूत्रात आपल्याला डी पण लागणार आहे. पण डी काढताना आपल्याला काय करायला लागतं, तर पुढच्या टर्म मधून मागची टर्म वजा करावी लागती. म्हणजे पुढच्या पदातून मागचं पद वजा करावं लागतं. आता या ठिकाणी टी 2 किती आहे, 4. टी 1 किती आहे, तर म्हणजे ए म्हणजेच टी 1 असतं, किती आहे, -9. म्हणजेच किती झाले बघा, तर -5 अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह. ठीक आहे. तुम्हाला अजून एक डी पाहिजे असेल तर तोही काढून घेऊ शकता. म्हणजे टी 3 वजा टी 2 केलं. टी 3 किती आहे बघायचं, तर -1 वजा 4 म्हणजे परत एकदा -5 आले, कारण वजा वजा अधिक चिन्ह वजा असतं म्हणून. आता यन म्हणजेच किती काढायला सांगितले आपल्याला, तर 27वे पद काढायला सांगितलेलं आहे. म्हणजे यन आपल्याला दिलेलं आहे 27. ठीक आहे. आता सूत्र काय असतं बघा, टीएन बरोबर ए अधिक कंसात एन वजा 1 कंसाच्या बाहेर डी असतं. किमती टाकल्या, टी 27 बरोबर ए ची किंमत किती आहे बघा, 9 अधिक एन किती आहे आपला, तर 27 वजा 1 आणि डी किती होता आपला, तर -5. ठीक आहे. म्हणजे हे 9 तसेच राहिले, अधिक 27 मधून 1 गेले, 26 राहिले, गुणिले -5 आले. म्हणजे 9 वजा, कारण गुणाकारात एकाचं जरी चिन्ह वजा असेल तरी उत्तराला काय तर वजा चिन्ह येतं. म्हणून इथे बघा साइन 35 किती राहिले, 3 हातच्याला आले, 5 दोन्ही 10 झाले, 10 आणि 3 किती होतात, तर 13 झालेले आहेत. आणि गुणाकारात एकाचं चिन्ह वजा होतं, त्यामुळे इथं वजा चिन्ह आलेलं आहे. आता इथं बघा 130 वजा 9 म्हणजेच किती आलं, तर 121 येणार आहे. आणि मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे, त्यामुळे उत्तराला काय असणार आहे, वजा चिन्ह असणार आहे. म्हणून टी 27 बरोबर वजा 121 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता 6वा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय. काय सांगितलेलं आहे बघा, तर 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते शोधा. किती आहेत असं विचारलेलं आहे. म्हणजे शेवटची जी संख्या येणार आहे ती कितवी संख्या आहे हे आपल्याला काढायचं आहे. बरोबर आहे. म्हणजेच आपल्याला काय काढायचं या ठिकाणी, तर एन काढायचं आहे. बरोबर आहे. पण त्याआधी आपल्याला काय लिहून घ्यायला लागेल बघा, तर काय लिहायला लागेल, तर 3 अंकी नैसर्गिक संख्या समूहात काय असणार आहे, 5 ने भाग जाणाऱ्या संख्या. आता 3 अंकी संख्या कुठून सुरुवात होतात, तर 99 ही 2 अंकी आहे. बरोबर आहे. 3 अंकी कुठून होतात, तर 100 पासून होतात. आता या ठिकाणी तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या येणं गरजेचं आहे. म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगत असते की गणिताचा बेस ही प्लेलिस्ट आहे, ती अत्यंत महत्वाची आहे. कारण त्यामध्ये सगळे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत जे गणिताला लागणारे अत्यंत उपयोगी व्हिडिओ आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा 5 ची विभाज्यतेची कसोटी काय असते, तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 या संख्या येतात
त्याच संख्येला 5 ने काय जातो, निशेष भाग जातो. बरोबर आहे. आता 3 अंकी संख्या, 3 अंकी संख्या सुरुवातच 100 पासून होती म्हणजे 0 आलं. बरोबर आहे. त्याच्यानंतर येणारी काय करणार आहे आपण, 105, कारण 0 5 0 5 असं येतं. 5चा पाडा बघितला तर बघा 5 10 15 म्हणजे 5 0 5 0 असे एक एक स्थानी येणाऱ्या संख्या आहेत. म्हणजे या ठिकाणी सुद्धा किती झाले, 110 झाले आणि असेच डॉट डॉट डॉट. आता बघा शेवटची 3 अंकी संख्या कोणती आहे आपली, तर 999 ही संख्या आहे. पण 999 ला भाग जातो का 5 न, नाही. पण याच ठिकाणी जर आपण 5 केले तर आपल्याला काय जातो, भाग जातो. म्हणजेच आपल्याला काय दिलेलं आहे ते बघा, आपल्याला ए दिलेला आहे. ए किती आहे, तर 100 आहे. बरोबर आहे. डी म्हणजेच 5 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत, म्हणजे डी आपल्याला दिलेला आहे 5 आणि त्याच्यानंतर टी एन म्हणजे सगळ्यात शेवटची जी पद आहे ते सुद्धा दिलेलं आहे आपल्याला, ते दिलेलं आहे 995. मग काढायचं काय आहे, तर आपल्याला किती पद आहेत हे काढायचं आहे. म्हणजेच आपल्याला एन या ठिकाणी काढायचं आहे. ठीक आहे. आता आपल्याला परत एकदा काय करायला लागेल, तर सूत्रांचा वापर करावा लागेल. सूत्र काय आहे आपलं, आता टीएन बरोबर ए अधिक एन वजा 1 कंस पूर्ण आणि इथं आले डी. ठीक आहे. टीएन ची किंमत किती दिलेली आहे आपल्याला, तर 995 दिलेली आहे. बरोबर. ए किती दिले बघा, तर 100 दिलेला आहे, अधिक एन किती आहे माहित नाही आपल्याला म्हणून एन वजा 1 तसेच ठेवले आणि डी किती आहे आपला, तर 5 आहे म्हणून या ठिकाणी आपण काय घेतले, 5 घेतले. बरोबर आहे. आता हे अधिक 100 होते, तिकडे आल्यानंतर काय होतील, वजा 100 होतील. म्हणून 995 वजा 100 बरोबर. आता इथे बघा 5 एके 5 म्हणून 5 एन झाले वजा 5 एके 5 झाले, म्हणजे इथं परत एकदा वजा 5 आले. किंवा तुम्ही काय केलं असतं, ते सोडवून घेऊन मग परत किमती इकडे घेतल्या असत्या तरीही चाललं असतं. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा हे वजाबाकी केली तर इथं आले 5, 9तनं 0 गेले 9, 9तनं 1 गेले 8 राहिले, हे वजा 5 होते, इकडे आल्यावर अधिक 5 झाले. बरोबर 5 एन तसेच इथं राहिलेले आहेत. ठीक आहे. आता बेरीज केली तर आपण काय करूया, पद फक्त इकडे तिकडे करूया. म्हणजे हे 5 एन तसेच ठेवले आणि या दोघांची बेरीज केली. 5 आणि 1 10, हातच्याला 1 10, हातच्याला 1 आणि इथं आले 9. ठीक आहे. आता परत एकदा हा जो 5 आहे तो गुणाकारात आहे एनला, तो विरुद्ध चिन्ह बाजूला गेला तर काय होणार आहे, भागाकारात जाणार आहे. म्हणून एन बरोबर 900 भागिले 5. 5 ने भाग घालवा, परत एकदा आडवा भागाकार आला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला बेसिक गोष्टी लागणारच आहेत. त्यामुळे गणिताचा बेसिक प्लेलिस्ट एकदा बघूनच घ्या. इथं बघा 5 एके 5, 4 राहिले, 5 8 40, 5 0 0 म्हणून एन बरोबर 180. आपल्याला प्रश्न काय विचारला होता, तर 5 ने भाग जाणाऱ्या 3 अंकी नैसर्गिक संख्या ह्या काय असणार आहेत, तर 180 संख्या आहेत. हे वाक्य तुम्हाला या ठिकाणी खाली लिहायचं आहे आणि ते तुम्ही लिहिणार आहात. ओके. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पण अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा त्यांनाही फायदा होऊ दे. ठीक आहे. 7वा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत आणि 7व्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर बघा एका अंकगणिती श्रेणीचे 11वे पद 16 दिलेलं आहे. म्हणजेच आपल्याला काय दिलेलं आहे बघा, T11 बरोबर 16 दिलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं 21वे पद हे किती दिलेलं आहे, तर 29 आहे. तर त्या श्रेणीचे 41वे पद काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे. T41 आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी तुम्हाला ना ए दिलेला आहे ना डी दिलेला आहे. बरोबर आहे. मग काढायला कसं, तर काय करायचं आपल्याला, तर सूत्र वापरायचं आहे आणि त्या सूत्रावरून आपल्याला 2 चलातील रेषीय समीकरणे मिळतील आणि ती समीकरणे सोडवून आपल्याला हे गणित या ठिकाणी सोडवायचं आहे. हे गणित खरंच महत्वाचं आहे, कारण याच्यावर आधारित पुढेही बरीच गणित आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा, आता टीएनचं सूत्र काय असतं बघा, तर ए अधिक एन वजा 1 कंसाच्या बाहेर डी असतं. बरोबर आहे. आता T11 दिलेला आहे. बरोबर आहे. T11 बरोबर. ए ची किंमत माहिती आहे का आपल्याला, नाही, म्हणून ए तसंच लिहिलं. इथं लिहूया. आता T11 बरोबर ए अधिक एन ची किंमत किती आहे आपली, 11 आहे, म्हणून वजा 1 कंसाच्या बाहेर डी आहे. बरोबर आहे. आता इथे बघा T11 ची किंमत किती दिली होती आपल्याला, 16, म्हणून ती इथे टाकली. बरोबर ए अधिक 11तनं 1 गेले म्हणजे 10 डी राहिले. म्हणजे काय समीकरण आलं बघा, ए अधिक 10 डी बरोबर 16 समीकरण नंबर 1 आले. ठीक आहे.
याच पद्धतीनं दुसरं समीकरणही मिळवायचं आहे. म्हणजेच बघा T21 बरोबर 29 दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजेच काय झाले बघा इथं, तर 29 बरोबर A अधिक 21 वजा 1 D आले इथं. म्हणजेच काय झाले, तर 29 बरोबर 1 A अधिक 21 मधनं 1 गेले 20 आणि इथं आले D. म्हणजेच A अधिक 20D बरोबर 29 म्हणजे समीकरण 2 आले. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा चल बघितलं तर इथं A आहे, इथं सुद्धा A आहे, दोघांना धनचिन्ह आहे, त्यामुळे आपण काय करू शकतो, वजाबाकी करू शकतो. म्हणून इथं लिहा समीकरण 1 व 2 ची वजाबाकी करू. त्यामुळे काय झालं बघा इथं, हे A अधिक 10D बरोबर किती आहे 16 आणि खाली काय आहे A अधिक 20D बरोबर 29. ठीक आहे, वजाबाकी केल्यामुळे खालची जी चिन्ह आहेत ती काय होतात, वजा होतात. ठीक आहे, आणि इथं आलं वजा चिन्ह. आता या ठिकाणी बघा अधिक A वजा A काय होतं, निघून गेलं. 10 मधून 20 गेले म्हणजे तिथे किती राहिले, वजा 10D राहिलं, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह आलं. अधिक वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह आलं. बरोबर आहे, त्याच पद्धतीनं 29 वजा 16 केले तर 9तनं 6 गेले, 3 राहिले, 2तनं 1 गेला, 1 राहिला, पण मोठ्या संख्येला वजा चिन्ह, त्यामुळे उत्तराला काय आलेले, वजा चिन्ह आलेलं आहे. म्हणून काय आले बघा, D बरोबर वजा 13 छेद वजा 10 आले. आता या ठिकाणी तुम्ही वजा वजा होतं ते निघून गेलं, राहिलं फक्त काय आपलं, तर 13 छेद 10 राहिलं. आता हे दशांश चिन्हामध्ये सुद्धा लिहू शकता तुम्ही, किंवा काय करू शकता, आहे असंही ठेवू शकता. म्हणजे कोणतीही मेथड या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. आणि ज्या वेळेला तुम्हाला असे प्रश्न पडायला लागतील की आपण हे इथपर्यंत सोडवायला पाहिजे का, त्याच्यापेक्षा दुसरी मेथड करायला पाहिजे, त्यावेळेला तुम्ही समजून जा की तुमचं गणित चांगलं होत चाललेलं आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी मी D ची किंमत तशीच ठेवलेली आहे. आता A ची काढायची झाली तर आपण काय घेतलं, तर समीकरण 1 मध्ये टाकली. 1 काय आहे आपलं, तर A अधिक काय बघा 10 गुणिले D ची किंमत काय आपली, तर 13 छेद 10 बरोबर 16. आता ह्या 10 हे 10 निघून गेले, राहिले काय, तर A बरोबर 16 वजा 13 म्हणून A बरोबर किती आले, तर 3 आलेलं आहे. ठीक आहे, आता आपल्याला काढायचं काय आहे, तर T41 काढायचं आहे. म्हणून पण T41 बरोबर A ची किंमत किती आहे बघा इथं, तर 3 आहे. मी सूत्र लिहित नाहीये, तुम्ही सूत्र लिहा तिथं. अधिक N किती आहे आपला 41 वजा 1, D किती आहे आपला, तर 13 छेद 10, इथं गुणाकाराचं चिन्ह. म्हणजे 3 अधिक 41 मधून 1 गेले, 40 राहिले, गुणिले 13 छेद 10 राहिले, शून्याला शून्य गेली, म्हणजे 3 अधिक 13 चोक 52 झाले. 52 म्हणजे 52 अधिक 3 म्हणजे किती झाले आपले 55 झालेले आहेत. म्हणून T41 बरोबर किती आलेली आहे किंमत आपली 55 आलेली आहे. ठीक आहे, 8वा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे बघा, या ठिकाणी 11 8 5 2 डॉट 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 या अंकगणिती श्रेणीचे काय सांगितलेले बघा, वजा 151 ही संख्या कितवे पद आहे. म्हणजेच आपल्याला काय दिलेलं आहे, TN दिलेला आहे आणि किती दिलेलं आहे बघा, वजा 151 या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे, मग त्यासाठी तुम्हाला काय काढायला लागेल, तर काढायचं काय आपल्याला, तर N आहे ते काढायचं आहे. म्हणून आता A किती आहे या ठिकाणी 11 आहे. बरोबर आहे, त्यानंतर T2 म्हणजे T2 किती आहे 8 आहे, T3 किती दिलेला आहे 5 दिलेले आहे. बरोबर, म्हणजे आधी आपल्याला काय करायला लागेल, फरक पण काढून घ्यावा लागेल. फरक काढताना आपण काय करतो, T2 वजा T1 केला, म्हणजे 8 वजा 11 केला, तर इथं बघा 8 आणि 3 किती होतात 11 होतात, म्हणजे इथं आले 3, पण मोठ्या संख्येला वजा चिन्ह असल्यामुळे उत्तराला काय आलेलं आहे, वजा चिन्ह आलेलं आहे. पण काय दिलेलं आहे आपल्याला, तर TN चं सूत्र वापरायला लागणार आहे, A अधिक N वजा 1 कंसाच्या बाहेर D असणार आहे. बरोबर आहे, N किती दिलेलं आहे आपल्याला, जे काढायचं आहे आपल्याला, त्यामुळे TN चं पद दिलेलं आहे ते दिलेलं आहे 151 वजा A किती आहे 11 आहे, N आपल्याला काढायचं आहे, वजा 1 तसेच राहिले आणि D ची किंमत किती आहे, तर वजा 3 आहे. बरोबर आहे, वजा असल्यामुळे कंस टाकला मी तिथं. आता इथं बघा हे वजा 151 तसेच राहिले, हे 11 तसेच राहिले, त्या वजा 3 ने गुणलं तर इथं वजा 3N झाले, वजा वजा अधिक 3 झाले, म्हणजे 3 ने एकदा ह्याला गुणले एकदा ह्याला गुणले. 11 आणि 3 किती होतात, तर 14 होतात, ते अधिक होते, इकडे आल्यानंतर वजा होणार आहेत. म्हणून वजा 151 वजा 14 बरोबर वजा 3 येणार. ठीक आहे,
इथे बघा 4 आणि 1 5 झाले, 5 आणि 1 6 झाले आणि 1 वजा वजा वजाच झाले, कारण बेरीज करतो आणि चिन्ह वजाच देतो. हे वजा 3 गुणाकारात होते, इकडे आल्यानंतर भागाकारात गेले, म्हणजे n बरोबर काय आले वजा 165/3 आलेले आहे. म्हणून n बरोबर वजा 165/3. परत एकदा आडवा भागाकार, भागाकारात दोघांची चिन्ह वजा असल्यामुळं काय येणार आहे आपलं भाग जाणार आहे 3×5 = 15 म्हणून n बरोबर काय आलेलं आहे 55 आलेलं आहे. म्हणून वजा 151 हे कितवे पद असणार आहे 55वे पद असणार आहे. हा होता आपला 8वा प्रश्न. 9वा प्रश्न सेम आपला विभाज्यतेच्या कसोटी वापरून जे प्रश्न सोडवला त्या पद्धतीचा प्रश्न आहे. त्यामुळे 9वा प्रश्न तुम्ही सोडवायचा आहे. जर नाही जमला तर मला कमेंट करून सांगा, आपण नंतर सोडवून देऊयात. आता जाऊया 10व्या प्रश्नाकडे. 10वा प्रश्न काय दिलेला आहे बघा, जो की शेवटचा प्रश्न आहे. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे तर एका अंकगणिती श्रेणीचे 17वे पद 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे, तर सामान्य फरक काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे. दिलेलं कुठलं आहे बघा, तर अंकगणितीचे 17वे पद हे 10व्या पदापेक्षा 7 ने जास्त आहे. म्हणजेच काय दिलेलं आहे बघा, इथं T17 बरोबर काय दिलेलं आहे 10व्या पदापेक्षा काय आहे तर 7 ने जास्त आहे. बरोबर आहे. आणि सामान्य फरक आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. आता सामान्य फरक काढायचा झाला तर आधी जर सूत्र वापरले, TN सूत्र काय असतं आपलं, म्हणून TN बरोबर काय असतं A अधिक N वजा 1 D असतं. बरोबर आहे. तेच किंमत आपण काय केली यामध्ये ठेवली, तर काय झाली बघा, इथं A अधिक N ची किंमत किती आहे इथं 17, म्हणून 17 वजा 1 D आले. बरोबर. T10 म्हणजेच काय झालं A अधिक 10 वजा 1 D झाले. बरोबर आहे. आणि अधिक 7 तसेच आहेत पुढे इथं, कारण इथले जे आहेत ते इथं घेतलेले आहेत. पाहिजे तर इथं याला 1 द्या, इथं 1 वरून असं लिहिलं तरीही चालेल. ठीक आहे. आता इथं बघा, हे जर सोडवून घेतलं तर या ठिकाणी बघा हे A तसेच आले, 17D झाले, 17 वजा 1 म्हणजेच किती झाले 16D झाले. बरोबर. A अधिक 10 1 गेले 9D झाले अधिक 7. आता दोन्ही बाजूला A असल्यामुळे तो निघून गेला का, तर तो इकडे आल्यावर वजा होईल, A वजा A 0 होईल. राहिले काय तर 16D वजा हे अधिक 9 होते, इकडे आल्यानंतर वजा झाले आणि हे 7 तसेच राहिले. बरोबर आहे. आता 16तनं 9 गेले म्हणजेच किती राहिले तर 7 राहिले. 7D बरोबर 7 आले. 7 गुणाकारात होते, तिकडे गेल्यानंतर भागाकारात गेले, म्हणून 7/7 आले. म्हणून D बरोबर किती आलेलं आहे या ठिकाणी 1 आलेलं आहे. D बरोबर 1 या ठिकाणी आलेलं आहे. या ठिकाणी आपला हा सराव संच संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याच पद्धतीने चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. उद्या भेटूया पुढच्या सराव संचामध्ये. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आपले व्हिडिओज आहेत ते पाहत राहा. त्याच पद्धतीने तुम्हाला काही प्रश्न असतील किंवा अडचणी असतील तर टेलिग्रामचा जो ग्रुप आहे तो जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्हाला तिथे विचारू शकता. ठीक आहे. धन्यवाद.